उडवा व्हिडिओ चालू आहे. गोलू इकडे, गोलू 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 इकडे, गोलू इकडे, गोलू इकडे ये ये ये. पण आमचा गोलू आला, गोलू आला, गोलू आला, आला आला, ये ये ये. कुठे गोलू? पग पग ओलो ओलो काले बाबा. आणि आम्ही जिथे थांबलो होतो ना तिथे एवढं सुंदर निसर्गरम्य वातावरण होतं ना, खूप सुंदर होतं. हिरवी हिरवीगार झाड, हिरवी हिरवीगार झाडी, मस्त मस्त फुलांची झाडे होती सगळी. पहा किती सुंदर फुल, पाहिलं की असं वाटत होतं पातच राहावा, एवढी सुंदर फुले होती ती. पहा किती आकर्षक फुले आहेत ती. आणि हे काय होतं मला माहीत नव्हतं, पण मी शूट केलं. आम्ही आलो होतो कोकणामध्ये. आता कुठं होतो? आमची मावशी आहे, ही आमची मावशी, आम्ही तिच्या लिकी, ही आमची मावशी, आम्ही तिच्या लिकी. आम्ही कुठं थांबलो तर राहिला. पा आंब्याची झाडं पा किती छान आहे वातावरण. आम्ही चाललो गणपतीपुळेला आता. अजून आम्हाला पाण्यामध्ये जायचे आणि तिथला व्हिडिओ तर बनवणारच मी. तुम्ही पण या लाईव्ह. आम्ही ही बा आमची मावशी, ही आई आहे. ही आमची बिस्किट खायला, बिस्किट खायला. देवांश पकड ना तू. घेऊन आता दर तुला जे पण आज बोलायचं असतं. मी पकडते. इकडे इकडे गोल इकडे. काय झालं? बघू काय झालं. नाही ती पण आमची शिरी कशी रडायला लागली. बघा आमची शिरी. आम्ही इथे मुक्कामाला थांबलेलो. रात्रीचा प्रवास दिवसभर प्रवास झाल्यानंतर रात्रीचं इतकं आणि छान वाटतं. आंब्याची झाडे. हा पा काजू, वल्ला काजू आम्हाला कोकणामध्ये भेटला. वल्ला काजू देवांशवा. आणि बीचवरती तिथे आपण त्या पद्धतीने एन्जॉय करत होतो. सगळेच मस्त एन्जॉय करत होते पहा. आणि खूप छान वाटतं ना उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठेतरी फिरायला गेलेलं. आणि हे पहा आम्हाला शिंपल्या एवढं पाण्यामध्ये मिळाल्या होत्या.
आणि पाणी एवढं स्वच्छ होतं की नाही का पाण्यामध्ये मिळणाऱ्या त्या शिंपल्या दिसत होत्या, म्हणून मी त्या शोधत होते. बघितंय मावशी, बघितंय इथं, बघितंय इथं दिसते. आणि आम्ही पाण्यामध्ये गेलो ना, बाहेर काही येऊशीच वाटत नव्हतं. खूप छान वाटत होतं. वरून ऊन होतं आणि खाली गार पाणी मस्त वाटत होतं. आणि असं वाटत होतं की नाही का इथंच पाण्यामध्ये असंच बसून राहावं. चला आता आम्ही चाललो आता घरी. 5:30 वाजले, दिवस मावळायला ना, आम्ही घरी चाललो. घरी निघालो आता. आणि हे पहा, हे आहे गणपतीचं मंदिर. गणपतीचं मंदिर किती आकर्षक आहे. इकडे बघा ना, ते लाल दगडातल्या विटामध्ये हे मंदिर बनवलं. खूप छान वाटत होतं. आणि एकदम समुद्राच्याच कडेला हे मंदिर आहे. तिथे चित्र पाहतो. आणि नंतर मग आम्हाला प्रसादी घेतली. खिचडी खाते, लोणची आणि बुंदी भेटली. आम्हाला पण दुकान लागलं होतं. प्रसादी आम्ही प्रसादी खाल्ली. आणि खरंच खूप छान लागते ते. कोणत्याही मंदिरातलं झालं ना, प्रसाद खूप छान लागतं. आणि बाहेर आल्यानंतर हे पण फणस वगैरे खूप छान होतं. आता कोकण भागाला म्हणजे फणस, आंबे, काजू वगैरे तर येणारच. मस्त वाटत होतं. आणि थोड्या वेळ आम्ही एका झाडाच्या कडेला, रोडच्या कडेला मस्त जेवण करण्यासाठी बसलं. तर घरून थोडं आणलं होतं सगळं साहित्य, भाजी पोळी, लहान मुलांसाठी भेळ वगैरे सगळं काही मस्त जेवण बसलो आम्ही. दुकानाला पुढे बसली. मी सांगत नव्हते बरं का, मला हसायला पण येतं. आता पण सांगत नव्हते. त्यांना पटापटा पाणी 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 इथं बाटली दे त्यांना पाणी प्यायला. बाटली दे ना. नाही